करण काय आहे, तिथी काय आहे, या सर्व गोष्टीचा विचार केला जातो. समजलं का? म्हणून हे सर्व जे आपण जन्म जो साजरा केला जातो तो तिथीप्रमाणे केला जातो. आपले जे सर्व सण आहेत ते कशाप्रमाणे साजरे केले जातात? तिथीप्रमाणे केले जातात. रामनवमी असेल, दीपावली असेल, नागपंचमी असेल, नाही का, श्रावण शुक्ल पंचमी आहे, पोळा आहे, बैल पोळा आहे, श्रावण अमावस्येला पोळा आहे, गणपतीचा सण असेल, उत्सव असेल, एका दसरा, दीपावली वगैरे सर्व सण आहे आपण तिथीप्रमाणे साजरे करतो. अगदी शेवटचा सण सांगतो. आपला शेवटचा सण झाल्यानंतर लक्षात शेवटचा सण, हा, तो सण सुद्धा आपण कशाप्रमाणे साजरा करतो? तिथीप्रमाणे करतो, तारखेप्रमाणे नाही. जे महिना जेव घालतात तो कशाप्रमाणे असतो? तिथीप्रमाणे. वर्ष श्राद्ध केलं जातं ते तिथीप्रमाणे. मग जन्मापासून शेवटपर्यंत जर तिथीला एवढं महत्व असेल तर आपण या आयऱ्या गाऱ्या डेला महत्व कशासाठी द्यायचं? आपला जन्मदिवस सुद्धा आम्ही तर असा आग्रह करतो की आपला जन्मदिवस सुद्धा कसा करायला पाहिजे? आपण तिथीप्रमाणे साजरा केला पाहिजे. ती जी तिथी आहे ती सापडते, ती काय खूप दुर्मिळ असते. दुसरी गोष्ट, जन्मदिवस साजरा करताना काय काय लोक, आता अलीकडे लोकांच्या डोक्यात फॅड भरले, काही सांगता येत नाही. मग ते केक आणायचा, तो केक तर 99% शाकाहारी मिळतच नाही बुवा, हे तुम्हाला सांगतो. 99% शाकाहारी तो नसतोच तो. मग तो आणायचा, तो कापायचा, तो तोंडा लावायचा, त्या पंत्या मेणबत्त्या लावल्या ते विझवायच्या. अरे दिवे विझवायचे नसतात, जन्मदिनाच्या दिवशी दिवे पेटवायचे असतात. तो तुमचा वाढदिवस आहे. परंतु वाढदिवस कसा साजरा करायचा ही लोकांना कळत नाही. हे कीर्तनातून सांगावं. एवढी वेळ आता आलेली आहे, मोठी गमतीची गोष्ट आहे. मी सांगतो, वाढदिवसाच्या दिवशी नाही का सर्वांनी गंध लावून त्याची आरती करावी, ओवाळणी करावं त्याची. याहीपेक्षा गावातलं जे देवस्थान असेल, देवालय असेल गावातलं, परिसरातलं, तिथं जाऊन अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर आणखी जर तुमची हौस असेल ना, मी म्हणतो 100-200 वारकरी जीव भरा ना. एवढा मोठा जर जन्मदिवस साजरा केला तर त्याचा आनंद सगळ्यांना मिळू शकतो. आणखी जर असेल, इच्छा असेल, 10-20 हजार रुपये देणगी देऊन टाका देवस्थानला, काही हरकत नाही. ते त्या ठिकाणी काहीतरी करतील. पण तू कुठंतरी जायचं, मुंबईला जायचं, लोणावळ्याला जायचं, हॉटेल बुक करायचं, नामकं करायचं, दमकं करायचं, गोव्याला जायचं, हा बावळटपणा जो आहे हा आपल्या संस्कृतीमध्ये नाहीये. म्हणून आपल्या संस्कृतीकडे आपण थोडंसं डोळे उघडून पाहणं गरजेचं आहे. महाराज सांगतात की अशा आध्यात्मिक पद्धतीने आम्ही ही संक्रांती साजरी केल्यानंतर हाच आमच्या जीवनामध्ये चांगला पर्वकाळ साधला गेला बरं का. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मूळ. परिणाम असा झाला, देव तिळी आल्यामुळं आता अंतरीचा जो मळ आहे तो निघून गेला. माणसाच्या ठिकाणी मळ असतो अंतरामध्ये. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर माणसामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात. मल शब्दाचा अर्थ जे पापाचा जो दोष असतो माणसाच्या ठिकाणी त्याला मल असं म्हणतात. चांचल्याचा जो दोष असतो, चंचलता जी असते, अस्थिरता जी असते, त्याला त्या ठिकाणी विक्षेप असं म्हणतात. आणि आत्मस्वरूपावरचं जे आवरण असतं, अर्थात मी आत्मा आहे ही ओळख नसणं आणि मी देहाधिक आहे ही जी प्रतीती असणं आहे, त्याला त्या ठिकाणी आवरण असं म्हणतात. हा आवरण नावाचा दोष आहे. परमार्थ करत असताना क्रमशः हे 2 दोष घालवावेत. आता शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय की या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये वेदविहित निष्काम कर्म आणि उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष आपल्या घालवता येतात. परंतु आवरण निवृत्ती असतं. साधन चतुष्टय संपन्न होऊन श्रीगुरूच्या समोर बसावं लागतं आणि श्रीगुरूच्या मुखातून तत्वमसी आदी महावाक्याचा उपदेश ऐकल्यानंतर त्याचं श्रवण, नंतर त्याचं मनन, नंतर त्याचं निधिध्यासन आणि नंतर त्याचं तत्वम पदार्थ संशोधन करून आत्मबोधापर्यंत त्याला जाता येते. ही प्रक्रिया आहे. म्हणजे त्या ठिकाणी आवरण नावाचा दोष निवृत्त होतो. दुसरी गोष्ट, आपल्या अंतरामध्ये बरेच दोष आहेत. आपल्या अंतरामध्ये काम आहे, आपल्या अंतरामध्ये क्रोध आहे, आपल्या अंतरामध्ये लोभ आहे, अहंकार आहे, नाही का, हे सर्व दोष आपल्या अंतर्गत असतात की नाही. म्हणून देवाची कृपा झाल्यानंतर, नाही का, देव तिळी आल्यानंतर हा जो सर्व कचरा आहे हा सर्व कचरा आपोआप साफ होतो. गेला अंतरीचा मळ. तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात ना, तुका म्हणे देह भरेला Thank you.
माणसं अंगावर मळ सहन होऊ देत नाही, पण तो आतमधला मळ लोकांच्या लक्षातच येत नाही. महाराज माणसाचे कपडे स्वच्छ ठेवतील, कपड्याच्या नंतर आपलं शरीर स्वच्छ ठेवतील, आमका साबण लावा तमका साबण लावा. सध्या जाहिरातीत कोणता चालू आहे नाही का, तो विचारात घेऊन मग तो घेऊन यायचा. परंतु वरचा मळ घालवण्यापेक्षा आतला मळ घालवणं महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन करतात. तीर्थे बाह्य मळोक्षाळे कर्मी अभ्यंतर उजळे. तीर्थाने बाह्य मळ क्षालन केला जातो, परंतु आंतरिक जो मळ आहे तो कर्मानुष्ठानाने अर्थात सत्कर्माने त्या ठिकाणी केला जातो नाही का. म्हणून आपण कर्मानुष्ठान करणं, सत्कर्म करणं हे महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानोबरांनी पसायदानामध्ये हीच मागणी केली, तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये त्यांची रती वाढावी, आवड वाढावी. त्याचा हेतू आहे की अंतरीचा मळ लवकरात लवकर साफ व्हावा. म्हणून आपलं लक्ष, मी सांगतो की बाहेर पाहण्यापेक्षा आपलं लक्ष आतही असणं गरजेचं आहे. नुसतं आतही ठेवू नका, बाहेरही लक्ष पाहिजे. कारण नुसतंच आत लक्ष ठेवलं तर बाहेर कोणी कोणा धडकल सांगता येत नाही. बाहेरही लक्ष पाहिजे. बाहेर कुठं पाहिजे? आपल्या गावावर पाहिजे, आपल्या आपतिष्ठावर पाहिजे, आपल्या परिसरावर पाहिजे, यापेक्षा आपल्या देशावर पाहिजे, आपल्या धर्मावर पाहिजे, आपल्या संस्कृतीवर लक्ष पाहिजे. हे बाहेरही लक्ष पाहिजे ना, परंतु नुसतं बाहेर ठेवू नका, आतही लक्ष ठेवा. कारण आतही बराचसा कचरा येतोही आपण साफ केला पाहिजे. आता परवा 22 तारखेला आहे की नाही, आता भगवान प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना. आता लोक कुठल्या अंगाने पाहतील, ज्याची जशी नजर असेल तशा नजरेने तो पाहिल. कोणी राजकीय दृष्टीने पाहिल, कोणी आणखी गोष्टी पाहिल. परंतु मला असं वाटतं जवळजवळ 500-700 वर्षातल्या इतिहासातला हा सुवर्णक्षण ठरावा, असा महत्वाचा भाव आहे. नाहीतर आतापर्यंत आपण 4-4 मजली बंगल्यात राहतो, परंतु प्रभू रामचंद्र अजून टेंट मध्येच राहत होते नाही का. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रभू रामचंद्रांचं हे भूमी आहे. संस्कृती जर पाहिली तर ज्याची प्राचीनता त्रेतायुगापासून आपण अभ्यासतोय, परंतु आज त्यांच्याच या देशामध्ये भूमीमध्ये ही दुरावस्था अवघड गोष्ट होती. परंतु काही भगवंताची इच्छा, अधिक त्याचं विश्लेषण करत नाही. परंतु कालपासून आजपासून आता संपूर्ण मंदिराची स्वच्छता हाती घेतलेली आहे. राजकीय लोक बरे करायला लागलेत असं मला काही हरकत नाही का. आता राजकीय लोकांना राजकारणाशिवाय दुसरं काही आठवत नाही. परंतु आता ह्या निमित्ताने कोणी मंदिर झाडायला लागले, कोणी साफ करायला लागले नाही का. इकडे येणारी माणसं कमी आहेत, परंतु यायला लागली, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाहेर जशी सफाई चालू आहे तशी आतही सफाई होणं गरजेचं आहे. महाराज या ठिकाणी वर्णन करतात, हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये साधल्यामुळे गेला अंतरीचा मळ, अंतरातला जो मळ आहे तो निघून गेला. आणि खरं सांगू का, देव आल्यानंतर मळ जातो का मळ गेल्यानंतर देव येतो? मळ गेल्यानंतर काय होतंय? मळ गेल्यानंतर येवनी गोपाळ
देव आल्यानंतर चित्त निर्मळ होतं. या घटना कार्यकारण संबंधाने जर पाहिलं तर एकमेकाला कारणत्व प्रदान करणारे आहे, पण तो परिणाम मात्र एक रूप आहे. परिणाम समान आहे. तुम्ही या हाताने खाल्लं तरी पोट भरणार आहे, या हाताने खाल्लं तरी पोट भरणार आहे, बरोबर की नाही? पण खाताना उजव्या हातानेच खाणं शहाणपणाचं ठरतं, हेही विसरता कामा नाही. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितले की बाबा अर्जुना, मी तुला गीता का सांगितली? का सांगितली? तू माझा मित्र आहे म्हणून सांगितली का? नाही. त्याची कारण मीमांसा ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की बाबा अर्जुना, पहिली गोष्ट तू सुमन आहेस, दुसरी गोष्ट तू शुद्धमती आहेस. पै सुमनो आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्य गती पैगा गौप्य हे तया प्रती चावळी जे सुखे. सुमन शब्दाचा अर्थ ज्याचं मन चांगलं आहे, शुद्ध मती शब्दाचा अर्थ ज्याची मती चांगली आहे. आणखी त्याचं विवेचन करताना ज्ञानोबराय इतर वर्णन करतात, जे त्रिविध मळकटा तू सांडीला अशी सुबटा म्हणून गीते शिवच वसवटा झाला. बाबा अर्जुना, तो त्रिविध मळकटा अर्थात 3 प्रकारचा जो कचरा आहे, मळ आहे, तो जीवनात काढून टाकला म्हणून माझ्या गीतेच्या तत्वज्ञानाला तो आश्रयभूत ठरलेला आहे. गीतेचं तत्वज्ञान कोणालाही सांगण्यात उपयोग नाहीये, नाहीतर मग आतापर्यंत मग बाकीच्याही पांडवाला बसवलं असतं. अर्जुन आहे ना, बसा तुम्ही इकडेला काही हरकत नाही. तया पाचाही आता अर्जुना ज्ञानोबराय वर्णन करतात. त्या 5 पांडवांमध्ये अर्जुनावर भगवंताचं विशेष प्रेम होतं. का होतं? त्याचे कारण मीमांसा खूप आहे, परंतु त्याचं एक महत्वाचं कारण आहे, अर्जुनाने त्रिविध मळकट सांडला होता. हा त्रिविध मळकटा कोणता? कायिक दोष, वाचिक दोष आणि मानसिक दोष. अर्जुनाने हे दोष सर्व निवृत्त केल्यामुळे भगवंत सांगतात की मी तुला गीतेला तत्वज्ञानाला तू आश्रयभूत ठरलेला आहे. म्हणून इथं ज्ञानोबा तुकोबराय वर्णन करतात की भगवंताच्या या कृपेमुळे हे बरं झालं की आमच्या अंतरातला मळ गेला. मळ गेल्यानंतर आणखी काय स्थिती निर्माण झाली? अभंगाच्या 3ऱ्या पाप पुण्य
अंतरीचा मळ गेला, त्या मळामध्ये पाप पुण्यही गेलं. पापही गेलं आणि पुण्य गेलं. आता पाप गेलं तर ठीक आहे, पुण्य गेलं कसं परवडायचं परमार्थ नाही का? तोट्यातला परमार्थ आहे साहेब. पाप गेलं ठीक आहे, पाप जायलाच पाहिजे, पाप जाण्यासाठीच परमार्थ आहे. पाप क्षालनासाठी आपण अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करतो. पुण्य गेल्यानंतर मग त्याचा फायदा काय? तो महाराज सांगतात त्या ठिकाणी पापही गेलं आणि पुण्य गेलं. आता स्पष्टीकरण करायला वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडस सूत्रबद्ध पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करू. खरी जी परमोच्च अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये पापालाही स्थान नाही आणि त्या अवस्थेमध्ये पुण्यालाही स्थान नाही. लक्षात, पापालाही स्थान नाही आणि पुण्यालाही स्थान नाही. तुकोबरा एका अभंगामध्ये वर्णन करतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा. आम्ही पापही अंगाला लागू देत नाही आणि पुण्यही अंगाला लागू देत नाही. कारण काय, पाप निकृष्ट गतीला पोहोचवतं तर पुण्य उत्तम गतीला पोहोचवतं. आहे की नाही? पाप कुठं पोहोचवतं? निकृष्ट गतीला पोहोचवतं. पुण्य उत्तम गतीला पोहोचवतं. उत्तमची गती परंतु या ठिकाणी त्या पुण्याला संत महात्मे पुण्य म्हणत नाहीत, त्यालाही पापच म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा त्याचं स्पष्टीकरण करतात. पापात्मके पापी नरका जायचे, पुण्यात्मके पापी स्वर्गा येजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पापात्मक पापाने मनुष्य नरकाला जातो, पुण्यात्मक पापाने मनुष्य स्वर्गाला येतो. परंतु ज्ञानोबा पुढे असं वर्णन करतात, स्वर्ग नरक या वाटा चोराची आहेत. स्वर्ग आणि नरक या दोन्ही वाटा चोराच्या आहेत. त्याचं कारण असं आहे, माझ्याच व्यापक रूपामध्ये राहून तो जर मला प्राप्त न होता स्वर्गाला जात असेल, मजची माझी असता जेणे मी दुर्हावी पण नुसता ते पुण्याईशे म्हणतात जिभ न तुटे काही. ज्ञानोबा परखड प्रश्न विचारतात. त्याला जर पुण्य म्हटलं तर तुमची जीभ चढणार नाही का, तुटणार नाही का? याचा अर्थ त्यालाही त्या ठिकाणी पाप नाही का म्हणावं लागतं, पुण्य म्हणता येत नाही. विठाला आणि पुण्यही गेलं. लक्षात राखा, हे कशाने झालं? एका स्नानीची खुंटली, एकच स्नान झालं, एका स्नानानेच हे दोन्ही गेलेलं आहे. हे स्नान कोणतं आहे? आंघोळ वेगळी आणि स्नान वेगळं बरं का. आपण दररोज जे करतो ते काय करतो? आंघोळ करतो, घरी बाथरूम मध्ये करतो, एक आंघोळ करतो. परंतु स्नान हे तीर्थाच्या ठिकाणीच केलं जातं. आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये जे केलं जातं त्याला स्नान म्हणतात आणि घरी जे केली जाते त्याला आंघोळ म्हटली जाते. परंतु त्याही स्नानापेक्षा अध्यात्मातलं जे स्नान आहे ते महत्वाचं आहे. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाली शांतीशी आली पल्लवनवी. ज्ञानोबा वर्णन करतात, ज्ञान तीर्थामध्ये ज्यांनी अवगाहन केलेलं आहे मग त्यांच्या जीवनामध्ये हे पापही गेलं आणि पुण्यही गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, या मकर संक्रांतीची गोष्ट मी सांगितलं, तिळगुळ आपण खातो, परंतु पुढे गोडगोड बोलणं महत्वाचं असं ना. त्या गोडगोड बोलण्याचा संदर्भ महाराज अभंगाच्या शेवटच्या Oh,
महाराजांच्या चरणामध्ये तुकोबराय तो संदर्भ देतात. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. आपली जी वाचा आहे, मला असं वाटतं केवळ संक्रांतीच्या दिवशीच गोड गोड बोलू नका, 12 महिने गोड गोड बोला. कारण आपल्या संस्कृतीमध्ये ही शिकवण आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात मा ब्रूयात सत्यम प्रियम. माणसाने सत्यही बोलावं आणि माणसाने प्रियही बोलावं. बरं का? जे प्रिय आहे परंतु सत्य नाही बोलू नका, सत्य आहे परंतु प्रिय नाही असंही बोलू नका. ते सत्यही असावं आणि प्रियही असावं. एष धर्म सनातन, हा सनातन धर्म आहे असं शास्त्राचं वचन आहे. म्हणून आपण नेहमी जर सत्य बोललो आणि प्रिय बोललो तर मला वाटतं पहिली गोष्ट निपटल ते म्हणजे भांडणं कोणाची होणार नाही, कोणाचा कोणाविषयी गैरसमज होणार नाही. आता लोकांचे बोलण्याचे स्वर वेगवेगळे असतात. आपलं माहिती आहे कोण कसा बोलतोय, उपेक्षेने बोलतोय का व्याजस्तुती करतोय का नाही का आणखी काही करतोय का आडवं बोलतोय का विरोधाने बोलतोय. म्हणून बोलणं कसं असावं आमच्या संतांनी हे पण सांगितलं, कसं बोलावं माणसाने. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय स्पष्टीकरण करतात. तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. माणसाचं बोलणं साच म्हणजे सत्य असावं, मवाळ असावं, मितलं म्हणजे मोजकं असावं, पघळ त्याच्यात असू नये, रसाळ असावं त्याच्यामध्ये रसपूर्णता असावी. आणि शब्द कशी असावेत, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताप्रमाणे ते शब्द असावे. आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. तर त्याचा खुलासा त्याच्या मागच्या 2 ओव्यामध्ये केलेला आहे. वाचेच्या ठिकाणी जे दोष असतात ना ते दोष आपल्या बोलण्यात येऊ नयेत. आटू वे गोविंदानु अशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जयावाच्या. त्याच्या अगोदर विरोध वाद बळ प्रणिताप ढाळ उपहास छळ वर्णस्पर्श हे दोष वाचेमध्ये येता कामा नये. आणि मग ते कसं असावं, मग ते साच आणि मवाळ असावं. असं जे बोलणं आहे त्या बोलण्याला म्हणतात वाणी शुद्ध. तुका म्हणे वाणी शुद्ध मग जनार्दन जनी. लक्षात का हे पुढचं आहे. म्हणून आपली वाणी शुद्ध असावी. आता वाणी शुद्ध असावी, वाणी 4 प्रकारच्या वाण्या आहेत. एक परा आहे, दुसरी पश्चंती आहे, तिसरी मध्यम आहे, चौथी वैखरी आहे. शास्त्रामध्ये त्याचं विवेचन असं आहे, परावाणी ही नाभिस्थानामध्ये आहे, पश्चंती हृदय स्थानामध्ये आहे, मध्यमा कंठस्थानामध्ये आहे आणि वैखरी कुठं आहे, जिभेवर आहे. तर या ठिकाणी जनार्दन जनी हा जो व्यापक बोध आहे तो व्यापक बोध आणि बोलण्याचा काय संबंध आहे असं कोणाला कदाचित वाटेल का नाही. शुद्ध जनार्दन जनी, हे जनार्दन जनी हे जे तत्व आहे, हा जो बोध आहे त्याचा वाणीशी अर्थात वाचेशी काय संबंध आहे. परंतु गंमत अशी आहे, आपण जेव्हा काहीही बोलत असतो एकमेकाशी दररोज बोलतो, त्या बोलण्याचं स्फुरण हे परावाणीमध्ये होतं. त्या परावाणी जी ज्ञानरूप आहे त्या ज्ञानाची मूर्तता पश्चंतीमध्ये होते. त्या पश्चंतीमधील ज्ञानाची कर्मरूपता शब्दरूपाने मध्यमीमध्ये होते आणि त्याची प्रकटता ही वैखरीतून होत असते. म्हणजे बोलणं, आपण बोलताना सुद्धा आपल्याला माहिती नाही की कुठून उगम पावतोय, त्याचा संदर्भ काय. आणि जेव्हा एखाद्या तत्ववेत्याकडून ज्ञानोपदेश ऐकत असतो, आपण श्रवण केलेला असतो, तो ऐकत असताना तो सुद्धा कानाने ऐकला, तो सुद्धा याच्या उलट क्रमाने परेपर्यंत जातो. लक्षात का, तो सुद्धा याच्या उलट क्रमाने परेपर्यंत जातो. अर्थात त्या शब्दाचं रूपांतरण पुन्हा ज्ञानामध्ये होत असतं. ते शब्द शब्दरूप न राहता ते ज्ञानरूप, ज्ञानामध्ये त्याची परिवर्णिती होत असते. म्हणून या ठिकाणी जनी जनार्दन आहे, अर्थात सर्व माणसामध्ये तो परमात्मा आहे, ही व्यापक संकल्पना आमच्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेली आहे. म्हणून महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जन नोहे अवघा जनार्दन, किंवा ज्ञानोबराय करतात, जे जे भेटे भूत ते ते म्हणजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणून एकंदरीत जर पाहिलं तर ज्ञानोबराने सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन केलंय, आमचा हरी कुठं आहे, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, ही परमार्थाची परमोत्कटता आहे. तो हरी आपला आत्मतत्वामध्ये दिसावा, तो हरी आपला जनामध्ये दिसावा, तो हरी आपला वनामध्ये दिसावा, ही व्यापकता आपल्या जीवनामध्ये येणं, मला असं वाटतं हीच मकर संक्रांतीची पारमार्थिक दृष्टीने खरी फलश्रुती आहे.
म्हणून महाराज सांगतात, ज्या दिवशी आपण या बोधावर जाऊ, ज्या दिवशी हा व्यापक बोध आपल्या जीवनामध्ये येईल, तोच दिवस समजायचा साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. आपल्या या कामटवाडीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जो हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम गेली 32 वर्षापासून चालू आहे. हे 32वे वर्ष आहे. पारनेर तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे, परंतु या गावाची ऐतिहासिकता जी आहे ती आगळी वेगळी आहे. मी आता मंदिरामध्ये जेव्हा गेलो तेव्हा खंडेरायाची जी प्राचीन मूर्ती पाहिली. मंदिर ही अतिशय प्राचीन आहे, परंतु मूळ जे देवस्थान खाली जे आहे, ज्याला मूळ लिंग असं म्हटलं जातं, तर त्याविषयीची आख्यायिका मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, ठाऊक आहे. खंडेरायाने इथे येऊन काही काल विश्राम केल्यामुळे या भूमीला नाही का हे महत्व, हे पावित्र्य, ही महत्ता प्राप्त झालेली आहे. आपली जी भूमी आहे, भारत भूमी आहे, ही भूमी खऱ्या अर्थाने पूर्ण भूमी देवभूमी आहे. इथं सर्वत्र या भूमीमध्ये देवतांचा निवास आहे, देवतांचा संचार झालेला आहे, देवतांचं वास्तव्य झालेलं आहे. संत महात्म्यांच्या ऋषी मुनींच्या तपस्थली आहेत, नाही का. आता ते पलीकडे मांडवा गाव कुठं आहे ना, इथं कुठंतरी मांडवी ऋषींनी त्या ठिकाणी साधना केलेली असं लोक सांगतात. म्हणजे आपला भाग जो आहे तसा हा भारतवर्ष जो आहे, सर्व ठिकाणी ऋषी मुनी सिद्ध साधक भक्त देव नाही का यांची त्या ठिकाणची आपल्या खाणा खुणा पूर्वीच्या काळात पुराणातून आपला माहिती होतात. म्हणून त्या दृष्टीने जर पाहिलं तर भगवान शंकराचा जो अवतार आहे खंडेराय, त्याचे 2 उत्सव होतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक उत्सव असतो खंडेरायाची, ज्याला चंपाषष्ठी असं म्हणतो आपण, तोही एक उत्सव आहे. आणि हा एक शिवरात्रोत्सव आहे. पण आपल्या देवीचे उत्सव वेगळे, नवरात्र वेगळे, सर्वच काळामध्ये आपण उत्सव साजरे करतो. त्यानुसार आज आपल्या गावाचं जे ग्रामदैवत आहे खंडेरायाचा, हा या ठिकाणी हा महोत्सव चालू आहे. त्या निमित्ताने हा कार्यक्रम चालू आहे. अतिशय मला असं वाटतं उत्सवाचा खरा दिवस उद्याचा आहे. आणि ग्रामस्थांची इच्छा होती की माझं उद्याचंच कीर्तन व्हावं, तसा आग्रही त्यांनी केला होता. परंतु सर्वांना कार्यकर्त्यांना माहिती आहे, परवा दिवशी आमच्या मातोश्रीचं प्रथम वर्ष श्राद्ध असल्यामुळं उद्याचा दिवस मी रिक्त ठेवलेला आहे. कारण नियोजनासाठी आळंदीमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने थांबावं लागणार आहे. नाहीतर उद्याचा दिला असता. त्यांना मी सांगितलं या वर्षी येतं, पुढच्या वर्षी तुम्हाला देऊ. जसं वारंवारी करणं शब्द दिला नाही पुढच्या वर्षीचा. त्यांनी मागच्या वर्षी जागर कार्यासाठीच माझ्याकडे आले होते गणपतीच्या कार्यक्रमामध्ये. म्हटलं आता यावर्षी नाही शक्य, आम्हाला वृंदावनला जायचं होतं, तर म्हटलं तुम्हाला पुढच्या वर्षी देऊ. तसं यांना सांगितलं की तुम्हाला जागरचा पुढच्या वर्षी कार्यक्रम देऊ म्हटलं. आज या ठिकाणी तारीख घेताना नव्हतं लक्षात की आज संक्रांती असेल, पण तुम्ही मगाशी सांगितलं की हा योगायोग आला. आणि त्या निमित्ताने संतांनी आपल्या सणाचा जो आध्यात्मिक भाव आपल्या जीवनामध्ये दाखवून दिला आणि परमार्थाच्या दृष्टीने त्या सणाच्या माध्यमातून आपण त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचा जो संतांचा एक मताविष्कार आहे, तो या अभंगातून विशेष रूपाने सांगण्याचा प्रयत्न केला. तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी घेऊन उपलब्ध वेळेमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये जसं काही चिंतन मांडता आलं तसं मांडण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या गावाच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची जे काही सर्वच व्यवस्था आहे ती चांगल्या प्रकारची आहे. मला असं वाटतं की आपली जी ही प्राचीन मंदिरं आहेत ही आपली शक्तिस्थानं आहेत, आपली बलस्थानं आहेत. आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण त्याची जोपासना केली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत हे आणून ठेवलेलं आहे, तेव्हा आता हे पुढच्या पिढीपर्यंत नेणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये आपण कमी पडता कामा नये. मग जिथं काही सुधारणा करायची असेल, जिथं काही उत्कर्ष विकास करायचा असेल, मग तो शासनाच्या माध्यमातून करा किंवा जन नाही का आधाराच्या माध्यमातून करा, काही हरकत नाही. परंतु तो करणं हे गरजेचं आहे. कारण ही आपली शक्तिस्थानं, ही आपली बलस्थानं, ही आपली तेजस्थानं असल्यामुळं आपण या स्थानाने प्रभावित होऊन खऱ्या अर्थाने तेजस्वी राहत असतो. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या देवदेवतांची पुण्याई जी असते, मग ग्रामदैवत असेल, परिसरात दैवत असेल, साधू संत असेल, या सर्वांचं आपल्या जीवनातलं योगदान खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपणही त्याच्याकडे तसं लक्ष देणं गरजेचं आहे. असो, ग्रामस्थांच्या या सर्वांच्या पुढाकाराने या दैवताचा गावाचा जो विकास होतोय तो अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये तुकोबरायांच्या अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील, मी आता वारनवाडीकरांचा उल्लेख केला, आपल्या जवळची लोक आहेत, गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर आहेत, आपल्या परिसरातील आमच्या आळंदीचे गायक वादक मंडळी सर्व आहेत. सर्वांच्या सहयोगाने संपन्न झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. सेवेला विराम देण्यापूर्वी एक छोटीशी सूचना. या ठिकाणी आमचं पाठीमागे ज्ञानोबरायांचा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठावर संपूर्ण इंग्लिशमध्ये विस्तृत विवेचन केलेलं आहे. ज्यांना ते पुस्तक हवं असेल, हा ज्ञानोबरायांचा हरिपाठ पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे. प्रत्येक अभंगाचं ट्रान्सलिटरेशन केलेलं आहे, प्रत्येक चरणाचा संक्षिप्त अर्थ दिलेला आहे, त्याचं पुन्हा विस्तृत विवेचन वेद, उपनिषद, श्रीमद भागवत, भक्तिसूत्र, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या आधाराने त्याचं विवेचन केलं आहे. तेव्हा ज्यांना हे पुस्तक हवं असेल, कीर्तनचंद्र या ठिकाणी मिळेल. असं अगोदर मराठीत अभंग आहे, नंतर पुन्हा इंग्लिशमध्ये ट्रान्सलिटरेशन केलं आहे. ज्यांना मराठी वाचताच येत नाही त्यांच्यासाठी तो उपयोग आहे. नंतर प्रत्येक चरणाचा संक्षिप्त अर्थ आहे आणि त्याचं पुढं विस्तृत विवेचन आहे की जे तर्कशुद्ध शास्त्रीय पद्धतीने असं केलेलं आहे. कारण याच्यामध्ये शास्त्रीयता ही महत्त्वाची, मला काय वाटलं ते महत्त्वाचं नाही, सप्रमाण त्याचं विवेचन होणं महत्त्वाचं आहे. तर आता कोणी असं म्हणलं की आता मराठीमध्ये पुस्तक आहेत, इंग्लिशमध्ये कशाला केलं, असे कोणी म्हणू शकेल की नाही? काहींचं तर मत असं आहे की माझा मराठाची बोलू कौतुकी असं ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही इंग्रजीत कशाला करता, असं कोणी म्हणू शकेल की नाही? परंतु आपल्या मराठीमध्ये ते तत्वज्ञान आहे, जी संपन्नता आहे, ती संपन्नता इतर लोकांना भाषेच्या अडचणीमुळे समजत नाही, हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांनी इकडे येऊन याचा अभ्यास करावा, अध्ययन करावं, हा त्यातला मुख्य उद्देश आहे. म्हणून ज्यांना मराठी येतच नाही त्यांनाही त्याचा उपयोग होईल. आणि अलीकडे जर पाहिलं तर इंग्लिश मिडियमला मुलं शिकायला जातात. उद्या जेव्हा ते मोठं होतील, उच्च शिक्षित होतील, आपल्या धर्माला नावं ठेवायला ते मागं पुढे पाहत नाही. म्हणून त्यांच्यावरही धर्माचे, संप्रदायाचे संस्कार अबाधित राहावेत, त्यासाठी पुस्तकाची उपयोगिता आहे. तेव्हा सर्वांच्या संग्रही ते ठेवावं असं पुस्तक आहे. आणि यांचं दुसरं पुस्तक आहे, याच्यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत जवळजवळ 103-4 वर्षाचा पूर्ण इतिहास, संस्थेतले विद्यार्थी, संस्थेतून सुटलेले विद्यार्थी, त्यांची संपूर्ण यादी, पूर्व शिक्षकांचा अर्थात आचार्यांचा अल्पपरिचय, संस्थेचा इतिहास, हे सर्व ही पुस्तक आहे. ज्यांना हवं असेल ते या ठिकाणी मिळेल. तेव्हा सर्वांच्या सहयोगाने झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. हे नंतर पाहायचं का? ज्ञानेश्वर आपल्या गावचे आहेर साहेब, सरपंच वगैरे सर्व ग्रामस्थ मंडळ आळंदी आले आणि त्यांनी आजची सेवा निश्चित केली. एकंदरीत खेड्यात जरी देवस्थान असलं तर चांगल्या प्रकारचे आयोजन या ठिकाणी आहे. याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे, भजनी मंडळाचे आणि ग्रामस्थांचे आभार. चालू नको आता. विठ्ठल जय जय.